लक्षात आलं माझ्या. ओके, डझंट मॅटर. अजून एक युनिट आपल्याला टोरॉइडल टाइप ऑफ व्हेरिएबल डिव्हाइस, व्हेरिएबल कंटिन्युअसली व्हेरिएबल ड्राईव्ह ट्रान्समिशन डिव्हाइस असं एक आहे. त्याच्यामध्ये बघा इथं दोन पुली आहेत आणि याला एक कोनिकल सरफेस आहे, इथे एक कोनिकल सरफेस आहे. म्हणजे इथे दिसतं एक कोनिकल सरफेस आणि इथे एक कोनिकल सरफेस. आणि हा जो युनिट आहे, हा युनिट आपण कशा प्रकारे त्याला अरेंज करतोय त्याच्यावरती बेसिसवरती आपल्याला कुठलं ड्राईव्ह मिळायचं ते ठरतं. आता हा जर आपण असा परपेंडिक्युलर याला परपेंडिक्युलर ठेवला तर द स्पीड ऑफ दिस अँड दिस बिकम्स इक्वल, म्हणजे ही कंडिशन. आता यात आणि यात काय फरक आहे तर ही काय केलं, हा युनिट आहे मी तिरका केला. आता काय झालं तर याचं कॉन्टॅक्ट इथं आणि इथं आहे, म्हणजे फार साईडला आहे, आणि इथं याचा कॉन्टॅक्ट इथं आतल्या साईडला आहे. म्हणजेच हा मोठा गिअर आणि हा छोटा गिअर असलेले कंडिशन झाली. आणि इथं बघितलं तर उलट मी उलट्या बाजूला ही तिरकं केलंय. आता काय झालं, हे मोठ्या साईड आहे आणि इथं लहान साईज आहे. म्हणजे समजा हा इनपुट आहे आणि हा आउटपुट आहे असं गृहीत धरलं तर सुरुवातीला हा छोटा गिअर आणि हा मोठा गिअर असल्यासारखी कंडिशन इथं तयार होते. हे इक्वल कंडिशन आहे, याचं स्पीड आणि याचं स्पीड इक्वल आहे असं होतं. आणि हे या कंडिशन मध्ये काय होतंय, हा मोठा गिअर आहे आणि हा छोटा गिअर आहे, म्हणजे ह्याचं स्पीड वाढते आणि टॉर्क कमी होते. बरोबर. तर हा टॉरॉइडल युनिट सुद्धा हो का, इथं तुम्हाला हे दिसतंय बघा, ही टॉरॉइडल हा ही आहे. इथं चेंजिंग गिअर ह्या टॉरॉइडलची पोझिशन चेंज करून आपण करू शकतो. ओके, तर ही सुद्धा हल्ली वापरलं जातंय. एनीबडी हॅव नॉट अंडरस्टूड व्हॉट एव्हर हॅज बीन डिस्कस्ड टिल नाव? असं कोण आहे का वर्गात ज्याला आतापर्यंत जे काय डिस्कस केलं ते समजलं नाही? एनीबडी who has not understood? ठीक आहे. आता आपण परत अजून एक गोष्ट आता डिस्कस केली मागच्याच स्लाइड मध्ये, एपिसायक्लिक टाइप ऑफ गिअरबॉक्स. तर एपिसायक्लिक टाइप ऑफ गिअरबॉक्स मध्ये काय आहे की आपण 3 युनिट असतात. एक सन, हे आतला आहे तो सन, हे दिसतात ते प्लॅनेट, आणि हे प्लॅनेटला एक कॅरियर आहे. बरोबर, हे प्लॅनेट कॅरियर झालं, म्हणजे जेणेकरून त्या तिन्हीचं अंतर कंटिन्युअसली एकसारखं ठेवण्यासाठी हे प्लॅनेट कॅरियर वापरले. आणि हा दिसतो तो रिंग किंवा अॅन्युलर गिअर म्हणतात किंवा रिंग म्हणतात. तुमच्या थिअरी ऑफ मशीनच्या भाषेत बघायचं झालं तर हा सन, हा प्लॅनेट आणि हा रिंग. तर तुम्हाला इथं रिंग दिसते, ही बाहेरची रिंग, हे दिसत आहेत ते प्लॅनेट्स, आणि हे दिसत आहे ते तुमचे सन. आणि हे सनला इथं कनेक्ट केलं, इनपुट दिलं शाफ्ट यूज करून. बरोबर. तर आता यात आपल्याला काय आहे की 3 युनिट आहेत, म्हणजे एक युनिट आपल्याला इनपुट करावं लागणार, एक युनिट आउटपुट करावं लागणार, आणि एक स्टेशनरी करावं लागणार. बरोबर. मग समजा मी याला रिंगला इनपुट केलं तर आय कॅन मेक दिस एज आउटपुट और दिस एज आउटपुट. मग याला आउटपुट केलं तर हा स्टेशनरी असेल, याला आउटपुट केलं तर हा स्टेशनरी असेल. तसं मी सनला जर इनपुट दिलं तर आय कॅन मेक प्लॅनेट स्टेशनरी अँड रिंग आउटपुट, और आय कॅन मेक रिंग आउटपुट अँड रिंग स्टेशन, सॉरी, प्लॅनेट आउटपुट अँड रिंग स्टेशनरी. तर असे 6 पॉसिबिलिटीज आहेत. आणि करस्पॉन्डिंगली इनपुट आउटपुट कुठलं आणि स्टेशनरी कुठलं. बरोबर. तर सन इनपुट केलं, कॅरियर आउटपुट केला, आणि कॅरियर म्हणजे प्लॅनेट, आणि रिंग गिअर जर स्टेशनरी ठेवला तर मॅक्झिमम रिडक्शन मिळते, म्हणजे इन्क्रीज इन द टॉर्क. ज्या वेळेला आपल्याला मॅक्झिमम टॉर्क लागतो त्यावेळेला ही कंडिशन आपण अचीव्ह करतो. दुसऱ्या केसमध्ये सनला आपण स्टेशनरी केलं, कॅरियरला आउटपुट केलं, आणि रिंगला इनपुट केलं, तर त्यावेळेला रिडक्शन मिळते, परंतु समवॉट लेस. इथं काय केलं, सनला आपण आउटपुट केलं, कॅरियरला इनपुट केलं, आणि रिंग गिअरला स्टेशनरी केलं, तर त्यावेळेला मॅक्झिमम increase, that is reduction is further increased. असे वेगळ्या वेगळ्या केसेस आपल्याला 6 केसेस आहेत आणि 6 कॉम्बिनेशन परम्युटेशन मिळत आहेत. बरोबर. तर आपल्याला हे 6ही केसेस आपल्याला करता येतात, परंतु
मग त्यासाठी वेगळे वेगळे मेकॅनिझम वापरावं लागते. कारण एकाला इनपुट करायचं म्हटलं तर त्याला ड्राईव्ह द्यायची व्यवस्था पाहिजे, एकाला आउटपुट करायचं म्हटलं तर त्याच्यातून ड्राईव्ह आउटपुट बाहेर काढायची व्यवस्था पाहिजे, आणि एकाने स्टेशनरी करायचं म्हटलं तर त्या मेंबरला स्टेशनरी थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. बरोबर. मग ते सगळं कसं केलं जातं तर आपल्याला क्लच प्लेट्स वापरल्या जातात आतमध्ये. बरोबर. किंवा ब्रेक्स वापरल्या जातात. तर क्लच आणि ब्रेक्स, तर इथं बघा तुम्ही, इथं बघा ही बँड टाइप ऑफ ब्रेक आहे. हा ही ब्रेक लावला तर ही युनिट स्टेशनरी झालं. ही युनिट स्टेशनरी झालं म्हणजे काय, तर ही जी आहे ही सन आहे, हा स्टेशनरी झाला. बरोबर. आता इथं क्लच केलंय, हा क्लच एंगेज केला तर काय झालं, ह्याचा पॉवर जी आहे याला मिळणार, म्हणजे इनपुट शाफ्टचा पॉवर आहे ती सनला मिळणार. सन इनपुट युनिट झाला. बरोबर. तर ही एंगेज केलं, हे क्लच एंगेज केलं तर काय होणार, या क्लच एंगेज केल्यानंतर इथं ह्या रिंग इज कनेक्टेड टू युअर आउटपुट शाफ्ट. बरोबर. तसंच इथं पण आपल्याला ब्रेक्स आहेत. बरोबर. तर ही ब्रेक एंगेज केला तर दिस सन बिकम स्टेशनरी. बरोबर. ही एंगेज केला तर दिस प्लॅनेट बिकम स्टेशनरी. तर अशा प्रकारे वेगळे वेगळे आपण ऑप्शन्स यूज केले, म्हणजे स्टेशनरी अरेंज करण्यासाठी किंवा इनपुट किंवा आउटपुट करण्यासाठी अशी वेगळे वेगळे मेकॅनिझम वापरावे लागते. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे वेगळे वेगळे मेकॅनिझम वापरू त्यावेळेला आपल्याला हे अशा प्रकारचे स्पीड मिळणार आहेत. मग आपल्याला किती स्पीड त्यातनं काढायचे हे दॅट विल डिसाइड हाऊ मच कॉम्प्लेक्स द युनिट बिकम्स. जर आपल्याला सहा स्पीड काढायची असेल तर मेकॅनिझम खूप कॉम्प्लेक्स होते. जनरली त्यातून 2 किंवा 3 स्पीड काढले जातात, जेणेकरून तुमचं मेकॅनिझम सिंपल राहील. आणि अशा प्रकारे हे म्हणजेच काय तर एक रिंग प्लॅनेट आणि सन, म्हणजे एक एपिसायक्लिक गिअर ट्रेन वापरून आपण 6 स्पीड वेरी करू शकतो. बरोबर. इथं 2 इन्क्रीज, 2 रिडक्शन आणि 2 रिव्हर्स डायरेक्शन. बरोबर. आणि अशा प्रकारे आपण डिफरंट स्पीड्स, म्हणजे असं जर आपण वापरलं तर आपण जी काही गिअर बॉक्स मिळतो त्याला एपिसायक्लिक गिअर बॉक्स असं म्हणतात. तर अशा प्रकारचे एपिसायक्लिक गिअर ट्रेन पण आपण वापरू शकतो, जेणेकरून आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्पीड मिळतील फ्रॉम दॅट पर्टिक्युलर गिअर बॉक्स. ओके. अँड दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज अ एपिसायक्लिक गिअर बॉक्स. मग आता या सिस्टम मध्ये काय केलंय बघा, असे वेगळे वेगळे मेकॅनिझम वापरले. ही दिसतंय ते तुमचं ब्रेक आहे, इथं दिसतंय का, हे स्टेशनरी पार्टचं सिम्बॉल आहे, म्हणजे ही स्टेशनरी म्हणजे फिक्स केलं, म्हणजे इथं हे जर केलं तर ही सन फिक्स झाला. बरोबर. ही क्लच आहे, क्लच केलं तर ही एंगेज झाला. बरोबर. ही फिक्स केलं तर इथला एंगेज झाला. असे नंबर ऑफ एपिसायक्लिक गिअर ट्रेन वापरून पण आपण अरेंजमेंट करू शकतो. बरोबर. मग ह्याच्यातून एक आउटपुट काढायचा ते ह्याला द्यायचा, ह्याच्यातून एक आउटपुट काढायचा ते ह्याला द्यायचा, ते ह्याच्यातून एक आउटपुट काढायचा ते पुढे द्यायचा, असं करत करत पण आपण वेगळे वेगळे स्पीड अटेंड करू शकतो. बरोबर. तर अशा प्रकारे ह्या 3 एपिसायक्लिक गिअर ट्रेन वापरून केलेल्या फर्स्ट गिअरची मेकॅनिझम इथं दाखवले. तर इथं 1 2 3 4 CL असं म्हटलंय. तर इथं वेगळे वेगळे काय स्टेशनरी केलंय, काय केलंय आणि आउटपुट कसं मिळालंय ही तुमचा पाथ जो आहे तो इथं दाखवलाय. 2 रिएक्शन मेंबर्स आर अप्लाइड. Power enters through the center of sun gear and leaves through the front carrier. ह्या कॅरियर मधून आउटपुट जाते. ओके. असं फर्स्ट गिअर मिळतो, सेकंड गिअर मिळतो, थर्ड गिअर मिळतोय, फोर्थ गिअर मिळतोय आणि फिफ्थ गिअर मिळतोय, सिक्स्थ गिअर मिळतोय आणि रिव्हर्स गिअर मिळतो. ओके. तर आणि तुमचा जो एपिसायक्लिक गिअर बॉक्स आहे तो तुम्हाला ऍक्च्युअली दिसतानाही असा दिसेल. बरोबर. हे तुमचं एपिसायक्लिक गिअर बॉक्स आहे. बरोबर. तर सो इन शॉर्ट, व्हॉट इज एपिसायक्लिक गिअर ट्रेन and epicyclic gearbox? So we have a sun, we have a planet, we have ring gear, and one set of epicyclic gear train consists of one ring, one sun, and one planet. And by making alternatively different components out of these 3, input, output, or stationary, we can get different speeds: front, fast, slow, or reverse.
Okay, we get 6 different speeds, and this is for one epicyclic gear. So in general, when we have a gearbox, epicyclic type of gearbox, generally 2 to 3 epicyclic gear train will be used, and from each unit 1 or 2 speeds will be taken out, and combined effect will be what we call as a 6 or 7 or 8. We can take number of gears. Actually बघायला गेलं तर 6 यातले 6 आणि यातले 6 त्याचं परम्युटेशन कॉम्पिटिशन केलं तर नंबर ऑफ गिअर आपल्याला स्पीड्स वेगळे वेगळे मिळू शकतो. पण आपण तसं न करता 6 किंवा 7 जास्तीत जास्त स्पीड काढतो जनरली, जेणेकरून आपली सिस्टम थोडीशी सिंपल राहील, नाहीतर खूप कॉम्प्लेक्स होते. म्हणून आपण अशा प्रकारची जी अरेंजमेंट आहे त्याला आपण एपिसायक्लिक गिअर ट्रेन असं म्हणतो. So I hope I have you have understood what is epicyclic gear train. Any doubt with respect to whatever has been discussed? Epicyclic gear train. Epicyclic gear train तुम्हाला समजले का? Anybody who has not understood epicyclic gear train? मी थोडक्यात सांगितलं, आपल्याला जास्त गरज नाहीये, फक्त एपिसायक्लिक गिअर ट्रेनचा कॉन्सेप्ट माहित असावा म्हणून सांगितलं. आहे का कोण वर्गात ज्याला एपिसायक्लिक गिअर ट्रेनचा कॉन्सेप्ट समजला नाही? ऍक्च्युली हे तुम्हाला मागच्या वर्षीच तुमच्या याच्यामध्ये झालेलं असणार आहे, म्हणून मी जास्त सांगत नाहीये. एपिसायक्लिक गिअर ट्रेनचं डिझाईन तुम्ही शिकलेला आहे मशीन डिझाईन या सब्जेक्ट मध्ये. एनीबडी हु हॅज नॉट अंडरस्टूड व्हॉट इज एपिसायक्लिक गिअर बॉक्स? Yes. Any doubt? Any doubt with respect to whatever has been discussed? Anybody? So please mark your attendance once again. Everybody, those who are present. In the meantime, you can ask a doubt anything related to whatever has been discussed. आज काय जे काय डिस्कस आपण केलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. कोणाला काही डाऊट आहे का आज काय जे काय डिस्कस केलं त्याच्याबद्दल? एनीबडी हॅविंग एनी डाऊट? Yes, anybody having any doubt? कोणाला काय डाऊट आहे का? I'm very unhappy about the fact that nobody is responding when I am asking something. कोणी रिस्पॉन्ड करत नाहीये, कोणाची नावं घेतली तरी रिस्पॉन्ड करत नाहीये, नावं नाही घेतली तरी रिस्पॉन्ड करत नाहीयेत. रिस्पॉन्ड करत चला जरा, कारण काय की त्या शेवट लेक्चर घ्यायचं फिलिंग येत नाहीये. कसं असतं, मी सांगतोय, मी काहीतरी डिस्कस करतोय, ते तुम्हाला समजतंय हे ज्या वेळेला असं मला वाटतं त्यावेळेला मला ते सांगावं असं वाटतं, अजून चांगल्या प्रकारे सांगावं असं वाटतं. नाहीतर मी काहीतरी बडबडतोय, तुम्ही काहीतरी ऐकताय किंवा ऐकत नाही, मला मग कळत नाहीये, तुम्हाला समजतंय का मला माहित नाही, असं असेल तर मग ते सांगायची जी झील असते ती कमी होऊन जाते. ओके, सो I think should we continue or should we stop over here? कंटिन्यू करायचं का स्टॉप करायचं? नेहमी पोरं सोडून पण गेले अटेंडन्स मार्क करा म्हटल्यानंतर. ओके, if you have marked your attendance, I think it is time you may leave. वेळ झाले ना, 2 ते 3च होती आपली वेळ, बरोबर आहे ना? स्टॉप सर, बर, काय हरकत नाही. Okay, you may mark your attendance and you may leave. Anybody having any doubt, you may ask, please. I will answer it. Others, mark your attendance.
आपण थोडस रेकॉर्डिंग करायचं राहून गेलं बरं का, त्यामुळे हा लेक्चर थोडासा एक 5-10 मिनिटच रेकॉर्ड झालाय. आय फॉरगॉट टू रेकॉर्ड. आणि मध्येच थोडस आपल्याला इंटरनेट पण कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम आला. ओके, डझंट मॅटर. So we'll stop here. Thank you.